आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू। तर या सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजची सुनावणी। आज माझे पाहुणे आहेत एक असे लीडर ज्यांनी खूप संघर्षाने, खूप मेहनतीने देशाच्या राजनीतीमध्ये आपली जागा बनवली, ज्यांनी छातीवर गोळ्याही खाल्ल्या, काठ्या सुद्धा खाल्ल्या, जेलमध्येही जावे लागले। एक असे लीडर जे आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये खूप पॉप्युलर आहेत आणि काँग्रेस पार्टीच्या देशातील सगळ्यात मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत। प्लीज वेलकम लीडर ऑफ द ऑपोजिशन अधीर रंजन चौधरी। आणि आता मी आमंत्रित करत आहे आपकी अदालतमध्ये आजचे आमचे जज खूप खास आहेत। मी यांना युनिव्हर्सिटीच्या दिवसांपासून ओळखतो, आमच्या सोबत शिकत होते, मग जर्नलिझम सोबतच सुरू केले। हे टाइम्स ऑफ इंडियामध्ये राहिलेत, हिंदुस्तान टाइम्समध्ये राहिलेत आणि आजकाल गार्डियन न्यूजपेपरमध्ये मॅनेजिंग एडिटर आहेत। प्लीज वेलकम पंकज वोरा। आणि याआधी की आपकी अदालतमध्ये आजची सुनावणी सुरू करू, आरोप आणि प्रत्यारोपांचे सत्र सुरू करू, आजचे जज पंकज वोरांची परवानगी हवी आहे आजची कारवाई सुरू करण्यासाठी। आता सुनावणी सुरू करा। आणि याआधी पहिला आरोप लागेल तुमच्यावर। एक नजर टाकूया अधीर रंजन चौधरी यांच्या पॉलिटिकल करिअरवर। काँग्रेसचे सिनियर लीडर अधीर रंजन चौधरींना नवाब ऑफ मुर्शिदाबादच्या नावाने ओळखलं जातं। अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादवरून 5 वेळा लोकसभेची निवडणूक जिंकले आहेत। अधीर रंजन चौधरी लोकसभेमध्ये लीडर ऑफ ऑपोजिशन आहेत। जेव्हा केंद्रात डॉक्टर मनमोहन सिंगचं सरकार होतं तेव्हा अधीर रंजन चौधरींना रेल्वे मंत्रालयामध्ये मिनिस्टर ऑफ स्टेट बनवलं होतं। लोकसभेमध्ये यायच्या आधी अधीर रंजन चौधरी पश्चिम बंगाल विधानसभेचे सदस्यही राहिले आहेत। विद्यार्थी जीवनापासून राजकारण सुरू करणारे अधीर रंजन चौधरी खूप वर्ष वामपंथी दलासोबत राहिले आहेत। काँग्रेस जॉईन केल्यानंतर अधीर रंजन चौधरी साधारण कार्यकर्ता ते पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाच्या पदापर्यंत पोहोचले। अधीर रंजन चौधरी आपल्या धाडसी वक्तव्यामुळे नेहमी विवादाने ग्रासलेले असतात। आपकी अदालतमध्ये अधीर रंजन चौधरी आपला खटला स्वतःच लढतील। तर या सुरू करूया आजची सुनावणी। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप अधीर रंजन चौधरीवर। आपकी अदालतमध्ये काँग्रेसचे सिनियर लीडर अधीर रंजन चौधरींवर आरोप आहे की हे नेहमी बेचैन असतात। अधीर रंजनजी, मी तुमच्या नावाचा अर्थ बघत होतो। अधीर म्हणजे विहल, अधीर म्हणजे उतावळा, अधीर म्हणजे बेचैन। तर हे बेचैन तुम्ही आता होता की लहानपणापासूनच असे आहात? माझ्या आई आणि वडिलांनी जेव्हा माझं नाव ठरवलं असणार, नक्कीच विचार करून ठरवलं असणार, तर यासाठी मला तर वाटतं की ठीकच ठरवलं असणार आणि अगदी बरोबर नाव दिलंय मला। मला गर्व आहे याचा। बेचैन राहणं तर गरजेचं आहे। मी अस्थिर आहे, अधीर आहे आणि खूप साऱ्या गोष्टींची आतुरतेने मी वाटही बघत असतो। त्यामुळे मला मुर्शिदाबाद म्हणजे तुम्हाला रॉबिन हुड म्हणतात? हे बघा, कोणत्या काळी म्हणत तर होते। तर मला तर बरं वाटलं की अशा प्रकारची उपाधी मला मिळाली होती आणि मी ह्यासाठी आनंदित आहे। हे खरं आहे की तुम्हाला शोले सगळ्यात जास्त आवडती फिल्म आहे आणि कित्येक वेळा तुम्ही ती पाहिली आहे? माझ्या ज्या वयाचे लोक आहेत ना भारतात, मला वाटतं सगळ्यांनीच शोले सारख्या पिक्चरला माझ्यापेक्षा जास्तच पाहिलं असेल। कदाचित मी 10-12 वेळापेक्षा कमीच पाहिलं, पण आजही
शोलेसारखी फिल्म आजही तेवढीच मनोरंजक आहे जेवढी मनोरंजक ती सुरुवातीला होती. तर मलाही चांगलं वाटतं. आजही संधी मिळाली तर मी बघतोच. हे मी याच्यासाठी विचारत आहे की तुमची जी कॉन्स्टिट्युन्सी आहे, तुमचा जो एरिया आहे, त्यात लोक हेच म्हणतात की बेटा झोप लवकर नाहीतर अधीर रंजन चौधरी येतील. हे पहा, हे कधी-कधी जरा जास्तच लोक बोलतात. हे योग्य नाही आहे. असू शकतं तुम्हाला कुठून तरी माहिती मिळाली असेल, पण ह्यासारखी मला विचार न केलेलंच बरं याबद्दल. मी लोकांचं प्रेम, आशीर्वाद, प्रार्थना सोबत घेऊन चालतो. ह्याच लोकांचा प्रेम आणि आशीर्वाद नसता तर मला आपकी अदालतमध्ये येण्याचं आमंत्रण मिळालं नसतं. तर हे खरं आहे का की तुम्ही सुरुवातीला नक्षलवादी होते, बंडखोर होता, हो, सुरुवातीपासूनच रेबेल होते तुम्ही? अगदीच. तुम्हाला कदाचित माहीत असेल, बंगालमध्ये सगळ्यात आधी भारतामध्ये नक्सली जे सरकार आहे, म्हणजे नक्सलाईट मूव्हमेंट जी सुरू झाली होती, त्यावेळी शाळेत एक विद्यार्थी होता. त्याला वाटलं की हा पुढे जाऊन देशाचं नक्की भलं करेल. गरिबांसाठी सर्व त्रासांपासून, संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी हा सगळ्यात एक मोठा माध्यम बनेल, मार्ग असेल. तर ह्यात का नाही सहभागी व्हावं? तरीही त्यावेळी मी तेवढा अजिबात मॅच्युअर्ड नव्हतो. स्कूलमध्ये शिकत होतो मी, आणि तेही गावातल्यासारख्या शाळेमध्ये, सरकारी शाळेमध्ये. तर आपसुकच तेवढं ज्ञान, तेवढं माहिती, तेवढी परिपक्वता माझ्याकडे नव्हती. भावुकता होती, उत्साह होता, काही काही गोष्टींसाठी रागही होता. तर लहानपणी असा होतो मी. तर असा राग, असा उत्साह की 14 वर्षाच्या वयात मर्डर केला तुम्ही? नाही जेलमध्ये नाही, गेले होते? मर्डर कुठून काय कुठे आणताय मर्डर? म्हणजे आम्ही लोकांनी आंदोलन करताना खूप काही केलं आहे. जसं की कधी म्हणजे एखाद्याच्या घरून बंदूक लुटली आहे, असं नाही. काहीतरी केलं असेल त्याने म्हणूनच. जेलमध्ये बंदी होऊन राहिलोय, 6-7 वर्ष जेलमध्ये बंद होतो, हेही खरं आहे. ऐकलंय ज्या दिवशी तुम्हाला अरेस्ट केलं होतं, त्या दिवशी तुमच्या बहिणीचं लग्न होतं? हो, बहिणीचं लग्न होतं. मी आलो होतो. कारण खूप दिवस फरार होतो, तर माझ्या मनाला वाटलं की चला एकदा बहिणीच्या लग्नामध्ये कसं लग्न होतंय, व्यवस्थित होतंय की नाही, हेच पाहायला गेलो होतो बस. म्हणूनच पकडले गेलात. संधी मिळाली आणि संधीचं त्या योग्य रीतीने फायदा उचलला गेला लोकांनी. मी वाचू नाही शकलो. आता तुम्ही 14 वर्षाच्या वयात जेलमध्ये गेलात, 7 14 वर्ष नाही, 15 जेलमध्ये. 15 वर्ष. चला 15 वर्ष. हो हो हो. तर तर अभ्यास वगैरे काही झालाच नाही? नाही नाही, अभ्यासाला सोडचिठ्ठी आधीच दिली होती मी. म्हणजे मी तर क्लास 9 पर्यंत शिकलो, आणि तेही सरकारी शाळेमध्ये. जास्त शिकलेलो नाहीये मी. जास्त जर कठीण प्रश्न विचारला तर मग उत्तर देण्यासाठी अजिबात तयार नाहीये मी तेवढा. तरीही थोडंफार समजण्याचा प्रयत्न केलाय मी. पण तेवढं काही तर तुमच्यासारखे कितवीपर्यंत? दिग्गज लोक आहेत, जज साहेब आहेत, जज साहेब सारखे दिग्गज लोक, एवढा मोठा नाहीये मी. नाही, तुम्ही दिग्गज तर आहातच, कारण मी ऐकलं आहे छातीवर तुमच्या गोळ्यांचे हो, निशाण ते आहेत. तर आहेत. ते तर नक्कीच आहेत. नक्कीच. संघर्ष करताना तर मी एका सैन्यासारखा आहे. संघर्ष करताना सत्यासाठी, न्यायासाठी, त्यात गोळी चालवो, कोणी काहीही करो तरी मला फरक नाही तर पडत. गोळ्या खाल्ल्याही आणि गोळ्या चालवल्याही. नाही, चालवली नाही, खाल्ली. गरज पडल्यावर चालवली होती. आता बघा, घाबरवण्यासाठी, दाबण्यासाठी, वाचण्यासाठी. पहिले 7 वर्ष जेलमध्ये राहिलात. 1996 मध्ये परत तुमच्यावर चार्ज लागला की तुम्ही सीपीएमच्या लीडरची हत्या केली, मर्डर. हे सगळं बघा, राजकारणात काय होतं ही वेगळी गोष्ट आहे. राजकारणात तर जसं बंगालविषयी खास करून बोललात, तर भारताच्या दुसऱ्या जागी असं असेल की आजकाल राजनीती करणं कठीण झालंय. राजनीतीमध्ये विरोधक असणं आणि सत्तापेक्षा लोकांसाठी तर अन्याय मानलं जातं. म्हणून कधीकधी माझ्या विरोधात आधारहीन तत्वाच्या आधारावर खोट्या सुनावणी करत असतात. काय करणार? आताही माझ्या विरोधात केस आहेत. तसं नाही आहे.
पूर्ण तर लिस्ट असंच आहे त्यावेळी- माझ्याकडे तुमच्या विरोधात तर जेवढे त्यावेळी cases झालं. आहेत. हा पूर्ण लिस्ट माझ्याकडे आहे हो जेवढे दाखवा cases ना, आहेत. न्यायालयात आलोय मी. मी तर खऱ्या न्यायालयात हजर झालो होतो. हे तर आपकी अदालतमध्ये आलो आहे, त्यात काय एवढं. खरं न्यायालय तर हेच आहे जनतेचं, ज्यात तुम्हाला वारंवार यावं लोकांना लागतं. आवडतं. जनता ठरवते की ते तर वेगळी गोष्ट आहे. त्या न्यायालयात जायला मलाही रस आहे खूप. मला वाटतं की वारंवार जनतेच्या न्यायालयासमोर उभं राहून जेवढं माझ्याकडे आहे, माझ्या हातात आहे तेवढी उत्तरं देईन मी. त्यात काही मला नाराजगी नाही आहे. कोणीही इथे जेवढे आहेत, जेवढे माझे भाऊ बहीण जेवढेही आहेत, आमचे जे वयोवृद्ध, तुमची मर्जी, तुम्हाला जे हवं ते विचारू शकता मला. तर मी 2005 कोणालाही मध्येही आरोप लागला होता डबल मर्डर. असं म्हणू नका. डबल ट्रिपल लागतच असतं बंगालमध्ये. मर्डरच्या केसेसचा वर्षाव झालाय माझ्यावर, असं बोलायला हरकत नाहीये. जेही योग्य मार्गाने जे सत्तारूढ पार्टीच्या विरोधात आवाज उठवतात तर होऊन जातं कधी असं. पण मला तर खरंच असं वाटतं की न्यायालयासमोर उभं राहावं आणि जर खरंच मी काही चुकीचं काम केलं आहे, जे काही कायद्याच्या विरोधात काम केलं असेल तर मला ही शिक्षा व्हायलाच पाहिजे. मग तर तुम्हाला शोले चांगलीच वाटत होती. जय वरुसारखं जेलमध्ये येणं जाणं ते तर होतच राहतं. जेलमध्ये कित्येक वेळा गेलो होतो, कारण मी जेलला तुमच्यासारखं नाही समजत. जेलला मी एक युनिव्हर्सिटी म्हणून समजतो. पण खरंच तुम्ही कधी कोणाला मारलं आहे का? जर मी मारलं असेल तर मी या न्यायालयात का सांगू? जर मी त्या पद्धतीचा मूर्ख असतो तर काय तुम्ही मला एवढं मोकळं पाहू शकला असता आणि इथे बोलवलं असतं? मी मूर्ख नक्कीच नाहीये, हे मानून चला तुम्ही. हे जे तुम्ही इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये डिक्लेअर केलं आहे त्यात 26 केसेस आहेत. हो, त्यात खूप सारे मर्डरचे केसेस खूप आहेत. सारे आहेत. खूप सारे. काय करायचं? जर तुम्हाला वाटतं मला मर्डर केसमध्ये, माझ्या विरोधात मर्डर केसमध्ये, खोट्या केसमध्ये सुनावणी करायला पाहिजे, मला कमजोर करायला पाहिजे, तर करू शकता. हे मानूनच चालावं लागतं जिथे राजनीती करतो. हे आजच्या तारखेत वाईट नका वाटून घेऊ माझ्या मित्रांनो. भारताच्या राजनीतीचं एक अंग झालं आहे. विरोध करणं काही अपराध नाहीये, विरोध करणं काही अन्याय नाहीये, चुकीचं नाहीये, योग्यच आहे. विरोध केल्याने आपल्या लोकशाहीची प्रगती होईल आणि सोबतच विरोधाचीही, जोही असेल सत्तेत, त्यांचा आपण आदर केला पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे आपण. खूप साऱ्या केसेस आहेत पब्लिक सर्वंटला मारण्याचे. पब्लिक सर्वंटला मारण्याचं हे कुठून शोधून आणलं तुम्ही मला नाही हे माहिती. बघा तुमचंच आहे. तुम्ही जे सबमिट केलं त्यात तुमच्या लिहिलं एखाद्या आहे. इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनी कदाचित चूक केली असेल. काही केसेस आहेत ज्यात तुम्ही बंदूक हिसकावण्याचं. हो, ते तर आधीच ऐकलंय यांनी, खूप आधीच. मी तर सांगितलं यांना, जे केलं आहे त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. मला गरज नाहीये हे लपवायची. जे आहे ते तुमच्याप्रमाणे आहे. किती केसेस आहेत तुमच्यावर आता? ते बघावं लागेल, वकील साहेबांना विचारावं लागेल मला. जर तुमच्यासारखे माझे वकील असते तर मला सांगायची काही गरज नव्हती एवढं. मला तर तुमच्यासारखा रजतजीसारखा वकील हवा. मी तर तुमचं ते इलेक्शनचं ॲफिडेव्हिट आहे हो, ते पाहिलं. त्यात नाही ते क्रिमिनल लपवले केसेसची नाही, तर पूर्ण लिस्ट आहे. नक्कीच आहे. आणि आता जर या वर्षी पाहिलं तर त्यात 90% केसेस संपले आहेत माझ्यावरचे. आणि यावेळी जर मी निवडणूक लढली ना तरीही ॲफिडेव्हिट मला भरावं लागेल. त्यावेळेस तुम्ही बघाल की 90% केसेस नाहीच आहेत पण माझ्यावर. यात खूप सारे प्रकरणं आहेत. जसं 2013 मध्ये फेब्रुवारीचं प्रकरण आहे. जसं सरकारी गाडीवर उभं राहून तुम्ही प्रोटेस्ट करायला हो, लागले. नक्कीच केलं मी. तर सपोर्टरने डीएम ऑफिसमध्ये तोडफोड केली. तर तुम्ही तुमचा शर्ट काढून फिरवायला लागला. नाही, मी म्हटलं होतं की मी म्हटलं की हे बघा, तोडफोड करू नका, आंदोलन करा. आणि त्यावेळचे जर विधान तुम्ही बघाल तर मी म्हटलं होतं की तुम्ही शांत व्हा. आय वॉज ट्राईंग हार्ड टू स्पेसिफाय दॅट हीटेड मॉब. हे मी सांगितलं होतं सर्वांना शांत करण्यासाठी. मला गाडीवर उभं राहून लोकांना हे म्हणावं लागलं की तुम्ही शांत व्हा. तर सामान्य लोकांच्या मुद्द्यांसाठी आपल्याला लढलं पाहिजे. मग त्यासाठी कलेक्टर साहेबांचं घर असो, DG, IG, मंत्री, प्रधानमंत्री सगळ्यांचं घर असो, मला जर जावं लागलं आंदोलन करण्यासाठी
तर मी कधीही जायला तयार आहे आणि ह्यामध्ये मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे. मला ह्यात काही काळजी करायची काही गरज नाही आहे. मला अजूनही असं वाटतं की आत्ताही गरज लागली तर आत्ताही हेच करणार मी, हे मी तुम्हाला वचन देतो. ही तर चांगली गोष्ट आहे की तुम्ही ऍडमिट केलं की हे तर तुम्ही करत राहणार. हो ना? हो, नक्कीच करत आणि राहणार. नेहमी बेचैन राहणार, अधीरही हो, राहणार, नक्कीच. उतावळे पण बनत नक्कीच राहणार. यासाठी बेचैन होणार जेव्हा बघणार की जेव्हा मला कळेल की कुठे ना कुठे काहीतरी अन्याय होतोय. मग विरोध करताना मला जेलमध्ये जरी जावं लागलं तरीही, किंवा मार खावा लागला, किंवा मग गोळी खावी लागली, मला ह्यात जराही फरक पडणार नाही, हे मी तुम्हाला सांगतो.